मागच्या व्हिडिओमध्ये आपण सुखासन या ध्यानात्मक आसनाचा अभ्यास केलेला होता। आज आपण या ठिकाणी अर्ध पद्मासन या एका ध्यानात्मक आसनाचा अभ्यास करणार आहोत। अर्ध पद्मासन हे योगासनामधील एक अत्यंत महत्त्वाचं आसन आहे। पद्म म्हणजे कमळ आणि या आसनामध्ये शरीराचा काही अंशी भाग हा कमळासारखा होतो, म्हणून ह्याला अर्ध पद्मासन, पद्मासन किंवा कमलासन असंही म्हटलेलं आहे। तर आता हे अर्ध पद्मासन करायचं कसं हे आपण प्रत्यक्ष कृतीद्वारे या ठिकाणी समजून घेऊया आणि याचे फायदे काय आहेत, त्यानंतर याचे काय परिणाम होतात, कुणी करायचं किंवा कुणी करायचं नाही याबाबतही आपण योगा मॅट किंवा जमिनीवरती बसा, दोन्ही पाय सरळ करा, दोन्ही हाताचे तळवे जमिनीला टेकून दोन्ही हात सरळ, मान पाठ सरळ, खांदे ढिले सोडायचे। ही झाली दंडासन स्थिती। यानंतर उजवा पाय गुडघ्यामध्ये दुमडून आपल्या मांडीवरती, डाव्या पायाच्या मांडीवरती ठेवा, पण तो अशा पद्धतीने ठेवा की तळवावरती येईल आणि आपली टाच बेंबीजवळ राहील। यानंतर डावा पाय गुडघ्यामध्ये दुमडा आणि उजव्या पायाच्या मांडीजवळ ठेवा किंवा मांडीखाली ठेवा। आता या ठिकाणी दोन्ही हाताची चीन मुद्रा किंवा ज्ञान मुद्रा आणि डोळे अलगद मिटून घ्या आणि संथ श्वसन ठेवून प्राणायामाचा अभ्यास। करू शकतो, म्हणजे पहिल्यांदा उजवा पाय किंवा डावा पाय घेऊन करू शकतो।